उपराजधानी नागपूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे। नोकरीच्या आमिषाने लग्न करून फसवणूक केल्यामुळे एका महिला कबड्डीपटूने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील माळेगाव टाउन येथील किरण दाढे या महिला कबड्डीपटूने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे। आर्थिक अडचणी, शिक्षण खर्च आणि नोकरीसाठी पतीकडून येणाऱ्या दबावाला कंटाळून या महिलेने कीटकनाशक औषध प्राशन करत आपले जीवन संपवले आहे। या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे। याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार महिला कबड्डीपटू किरण दाढेने स्वप्नील जयदेव लांबघरे सोबत 2020 मध्ये लग्न केले होते। लग्नापूर्वी किरण आणि तिच्या भावाला नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते। आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी नोकरीचा फायदा होईल या आशेने किरण यांनी लग्नाला सहमती दिली होती। मात्र काही काळानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे किरणच्या लक्षात आले। लग्नानंतर स्वप्नील नोकरी देण्यास उशीर करत राहिला। त्याने तिचा मानसिक आणि लैंगिक छळ करण्यास सुरुवात केली। त्यामुळे किरण तिच्या पालकांच्या घरी राहायला आली। त्यानंतर तिला धमक्या देण्यात आल्या, तसेच शिवीगाळ देखील करण्यात आली। त्यानंतर स्वप्नीलने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता। मात्र फसवणूक झाल्याने किरण नैराश्यात गेली होती। त्यामुळे तिने विष प्राशन करून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला। आत्महत्या करण्यासाठी किरणने कीटकनाशक पिले। कुटुंबाच्या ही बाब लक्षात आली असता त्यांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले, मात्र तिचा मृत्यू झाला। किरणच्या आत्महत्येने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। किरणच्या माहेरच्यांनी स्वप्नीलवर नोकरी मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन लग्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे। पतीकडून होत असलेल्या मानसिक त्रासामुळे किरण तणावात होती, असा आरोपही त्यांनी केला आहे। तसेच नोकरी, संसार व तणावाच्या दबावामुळे तिने जीवन संपवल्याचे बोलले जात आहे। आता या प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे।